आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ है। दबा दिया, आगे बोलो। ऐश्वर्या भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन शाळा तरवरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण एका बेस्ट मराठी सॉन्गवरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमधून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्रामवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमधनं। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपले दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत। तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत। तर आता मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर अशा प्रकारे आपल्या बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर काय करायचं, बिटमार्क प्रीसेटमध्ये फोटो ॲड करायचे। तर फोटो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, साईडला मीडियावरती जायचे आणि इथला तुम्ही कोणताही फोटो ॲड करून घेऊ शकता। तर मी एक फोटो ॲड करून घेतो एक्झाम्पलसाठी। तर काय करायचं, आपल्याला कोणत्याही एखाद्या फोटोवरती टच करायचे। तर टच करायचं, वर प्लसवरती क्लिक करून द्यायचं। फोटो ॲड केल्याच्या नंतर काय करायचे, वर 3 डॉटवरती टच करायचे, याला फिल टू कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे। त्यानंतर एकदम लास्ट बिट पैसे यायचं आहे, त्याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे। त्यानंतर काय करायचं, आपल्याला सर्व बिट वाईज फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर मी बिट वाईज फोटो स्प्लिट करून घेतो। तर मी फोटो स्प्लिट करून घेतलेला आहे। तर आता काय करायचं, या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे। तर इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅक यायचे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आणि इथला हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे हा कॉपी करायचा आहे। 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचं, हे जे 2 छोटे फोटो आहेत त्या छोट्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे। 3ही फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा मित्रांनो। त्यानंतर काय करायचं, हा जो मोठा फोटो आहे हा मोठा फोटो सोडायचा आहे। त्याच्या समोरच्या एका फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। म्हणजे एकाडे एक इफेक्ट फोटो पेस्ट करून द्यायचा आहे। मधला फोटो सोडायचा, त्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर इथे इफेक्ट ॲड केल्याच्या नंतर बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि काय करायचं, 3 नंबरचं इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे। 3 नंबरचं इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि हा जो आपला मोठा फोटो आहे या मोठ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर हा इफेक्ट इथे पेस्ट केल्याच्या नंतर बॅकला यायचे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आणि 4 नंबरचा एकदम लास्टचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि इकडचे जे मधले राहिलेले फोटो आहेत त्या मधल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर फक्त इकडच्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा मित्रांनो। तर आता काय करायचं आहे, बॅकला यायचं परत इफेक्टच्या लेअरवरती आणि 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती येऊन 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे, ब्लरचा इफेक्ट। तर अशा प्रकारे बघा, तर आपला ओव्हरऑल व्हिडिओ तर सर्व रेडी झालेलाच आहे। तर यामध्ये फक्त एक बॉर्डर ॲड करायची आहे। तर बॉर्डर ॲड करण्यासाठी 0 सेकंदपाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचं आहे। त्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचं आहे, याला ट्रस्ट टू कंपोजिशन एरिया करून घ्यायचे। त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे, बॅकला यायचं आहे बॉर्डर अँड शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचं, स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि स्ट्रोकची लेंथ 7 ते 8% ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर एकदम लास्ट बिट पशी यायचं आहे, बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे, तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे। तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर शेअर ऑप्शनवरती टच करायचं आहे, याला इथं क्रिएटिव्ह पिक्सल ठेवून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारे मराठी हिंदी स्टेटस कॉन्सेप्ट आणत असतो। तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ।